जय महाराष्ट्र. कसे आहेत तुम्ही? भाजी केली की कट आता भाकरी चालू भाकणं. चुलीवर जसं जमतंय तसं गॅसवर जमत नाही मला. गॅसची लई पीड आहे जी, लगेच भाकरा जुळून जातो. रोज जेवायचं असेल तर जेव की रोज. तसं का बसलास? भाजी पण झालेली आहे, भोपळ्याची भाजी. पुन्हा कधी जेवून जा, अभ्यास करत बस. अभ्यास करायचा नकोच वाटतंय रे तुला. जेवून जा आणि तिथं जाऊन बस भाई अभ्यास कर. झालं 2-3 भाकऱ्या झाल्या तर आरणला पण बोलव जेवायला. अभ्यास नंतर जेवतो का? लईच काम असतं. असल्या उठल्या भांडेन सगळं झाडून काढणं ते. कामच भरपूर. उठल्यापासून दम नसतोय मला. 5:30ला तर उठते. 6 वाजत्यात झाडूपर्यंत सगळं झाडून काढणं, भांडे 3, मग आंघोळून पाणी. 7च वाजतात मला भाकरी करायला बसा. त्रिशाचं तर 1 तासभर राडाच उठल्या. गॅसवर कसं जमतच नाही मला भाकरी. चुलीवरच करते, पण आज काय कंटाळा आला चुली पेटवायची. डोकंच दुखायले आज. धूप पण लागायला लागते, डोकं पण दुखते, त्यामुळे चुलच पेटली नाही. असं कसं होईल? खाली तर खालीच कॅमेरा येईल, वर तर वर. तुटल्याला तांड आहे की, त्यामुळे तसं होतं. चुलीवर जसं भाकरी फुगत्यात तसं गॅसवर फुगतच नाही या भाकरी. कसं काय? त्रिशा वर इकडे येत नाही म्हणायला. बाहेर एकटीच खेळायली, पण आणाल कुणाच तरी भांडण. ती चिमकुरा घेते, त्या इथली मोठी पोरगी लगेच रडती. ती पोरगी चिमकुरा घेतल्या. बारक्याची भांडणं लगेच. इथल्या माणसं बारके येते मोठे येते तसं विचारच करत नाही, लगेच भांडणाला सुरू. आज अंधारच पडलाय, पाऊस येतोय काय की आज. पाऊस नसा 4 दिवस लागायले काम, पण बंद पडायचं. आर्यन पण केलं नाही काय की आंघोळ असं दिसायले फिरायला.
आज डोकं पण दुखायले आणि हात पण दुखायले. काय झालं की हाताला 1 महिना होता आला हात काल सकाळचा व्हिडिओ टाकला नाही वाटतोय ती पुरणपोळ्या ती बनवताना केल्या. ती तोंडावरच उजेड पडत होता की चुलीवर करताना तिकडून तसंच होतंय, तोंडावरच उजेड पडतो. कंटाळा येतोय तिकडं चुलीवर बनवताना. माझ्या तोंडातलं पण आलंय, दुखणं झालंय मला. तिकडले कामाची आरी, घरचं काम खूपच काम असतंय. एवढ्या माणसाचं स्वयंपाक बनवायचं, कपडे धुवायचं, भांडे घासायचं, नंतर कामाला जायची तयारी सुरू. 5ला 5:30ला उठायचं, रात्री 9-10 वाजेपर्यंत काम. त्यामुळं आलंय मला दुखणं. आज तर पावसाची थेंब चालू झाली सकाळ सकाळ. असेल तर जायचं कामाला, नसेल तर राव बापडे. तिथं पण पावसात गेल्यावर मग फजिती जास्ती. तिथं काय माग साहेब लोक उरका लवकर करा काम लवकर. तिथं तर पाठी वज घेऊन चलून माझी तर पायच तुटून जाते. पण रोप जास्त नेत नाही पाठीत, 8-9. साहेब लोक नसल्यावर मग 5-6 बस झाली. ते जास्त नेत नाही मी तिथं पण वज. साहेब लोक असल्यावर 8-9 नेवाज लागतो. आज भाकरी थापणं दिसाना गेलंय तुम्हाला. इथं दिसायले पण मला लई वाकून बघावं लागतंय. मग असं कसं काय येईल की असं बापरे, एवढा इडं कसं. जत्रेला गेल्यावर मग नवीनच स्टँड आणावं लागेल सिद्धेश्वरला गेल्यावर. खूप चांगला स्टँड होता नवा. त्यांना लेकराने आपण तोंडला वाटतंय, आर्यन तर रोहन. एकामेकांना मारत होती, त्यांना तवाच मोडून टाकलंय. त्यांना बोलून पण होत नाही. आर्यनचा ड्रोनचा अभ्यास गेलाय काय की त्यांचा पप्पा. झाल्या भाकरी संपत आल्या, 2च राहील. मला तर गॅसवरचा स्वयंपाकच खाऊ वाटत नाही. चुलीवरचा कसा असतो, 1 नंबर लागतो चुलीवर. लाकड्या पण ओली झालेले आहेत की आता पावसामुळे पेटतच नाही चूल पण.
असं उजेड तोंडावर येत नाही. आणि चुलीवर केल्यावर तिकडून पत्रे काढलेले किती त्यांचं शेड मारताना दुसऱ्याचं शेजारचं ते असंच पत्रा निघाला त्यांचं पण नाही मारलेलं पण आमचं पण एकीकडनं कोपरा काढलेला तसंच आहे. त्यांच्यासाठी आमचं वाटत सॉरी बरं का चुकलं असेल तर माफ करत जा. मला जास्त बोलायला येत नाही त्यामुळे. आता व्हिडिओ लई मोठा झालाय. बाय.